हाय गाईज, इच्छाच ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर माझा आजचा गावात दुसरा दिवस आहे. आज मी येते देवीची ओटी भरायला ना. दरवर्षी आईकडे देवीची ओटी भरायला येते. माहेरची ओटी असते माझी, ती मला दरवर्षी भरावी लागते. तर मी त्यासाठीच गावी आली आहे. तर आता आम्ही मंदिरातच चाललो आहे. आम्ही पूर्ण सगळे रेडी झालो आहे सगळेजण. अजून पण बाहेर नाही पडले. मी एकटीच आली आहे ब्लॉग स्टार्ट करायला. तर असंच 4 वाजलेत. सकाळपासून काम वगैरे खूप केलेलं ना, साफसफाई वगैरे, तर टाईम झाला आम्हाला. मी मंदिरात जायला रेडी झाले. आलं माझ्या बहिणी वगैरे आल्या सगळ्या. पण आला. आई कुठे आहे? दरवाजा लावते आई. पण अनुष्का काय रे झालं पोरानं तुम्हाला? काय चलो चले. हा असं डोंगराची वाट. सगळ्यात वरती आमचंच घर आहे. हे नेहमी आम्हाला एवढं चढावा लागतो. कधी फ्लॅट रस्ता बनवणार काय माहिती लोक. ह्या जन्मात तर शक्य नाही, कारण हे पायवाट आहे. आता मंदिरात जायचंय, मग साडी पेन नको काय जायला? हिने ड्रेस तरी घेऊन यायचा नाही. हिने काय नाही घेऊन आले. आपण काय टाकतो, मी काय धोका विका दिलेला नाहीये. मैंने धोका नहीं दिया. मैं कभी धोका किसी को देती नहीं. आमच्या गावामध्ये आमचे चुलते पहिले शहीद झाले, त्यांचं स्मारक बांधलेलं आहे. ते बघा, त्यांचं स्मारक बांधलं. इकडे आता कोण नाही ना, त्यामुळे हे आमच्या दादाचं घर. माकडं जात असते ना, म्हणून त्यांचं स्मारक बांधलं. आता गावात कोण नसते ह्या टायमाला ना, त्यामुळे बंद आहे. कोण असतं तर दिलं असतं लॉक करून. माझी काय करतात. आणि आता हे आमचं विहार. उन्हामुळे मला काय दिसत नाही आहे. फोनमध्ये पण काय दिसतंय की नाही काय माहिती. आई, हे विहार आहे, बुद्ध विहार, नालंदा बुद्ध विहार. ते आता मेरी माँ सब बातचीत करते करते मुझे लगता है हम लोगों को 5 तो बजे जाएंगे. कशी शांतता आहे सगळीकडे. किती छान वाटतंय ना, एकदम चिमण्यांचा किलकिलाट. मस्त वाटतंय एकदम. हा काय आलं? हा ना, हाताजवळ आंबे. कशाला कुठं नाही, इकडे नाही बोल. कुठेतरी असणारच. त्यानंतर गोळा कुठे या जंगलात महाराज होते. महाराज या जंगलात सह्याद्री पर्वत. आम्ही खूप जवळ राहतो. या जंगलात महाराज होते. महाराज. हे का बंद केलं खानावळ? आता नसते वाटतं चालू, सीझनला असतं. अनुष्का, पहिले प्रायव्हेट भेट घेणार आहेस की काय पंडितांशी? चल इथून जाऊया मागून. कुठं? पहिलं भेटायचंय तुला काय अगोदर एकांतात? भटजी ना. कहो कुछ काय. आई दमली. आई दमली. ते आणतात बाबा देतात तिथे. घेतलीस का नाही? तिसरा पाय.
हा पाय दुखायला. फ्रेंड्स हे बघा सनराईज इथे जायचं आहे अजून. हे सुंदर जागा आहे. सह्याद्रीचे डोंगर दिसत आहेत का? हे बघा, हे बघा. हे मंदिराच्या बाहेरची जागा खूप मोठी आहे. मागे पण खूप आहे तिकडे लावल्यात. मस्त डोंगर आहे. ही माझ्या सासरची देवी होती. ती माझ्या माहेरी आली, वरती आणून ठेवली. झाली आमची ओटी वगैरे भरून. मंदिरात शूट करायला अलाउड नाही आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही फोन यूज नाही करत. पण झालं काम. आता आम्ही चाललो घरी. लय काम चालू जिकडे तिकडे ठोकम टाक. मुंबईला पण तसंच सगळीकडे ठाक ठोक ठाक ठोक. जंगल आहे खाली, जंगलाच्या पायात. रस्ता देखे. अरे बाबा ते काय करते शूट? सोनं तर इकडे आहे. सह्याद्री पर्वत. बघ किती भेटायचं तेवढं. यहाँ भी डोंगर, यहाँ भी डोंगर, यहाँ भी डोंगर, चारों साइड डोंगर है. चलते जाओ चलो. चलते जाओ चलो. असं जर रोज चढलं उतरलं ना, सगळं पोट कमी होईल माझं. फायनली आलो आपण. जरासं अजून चालायचं आहे, कारण लास्ट घरवरती आमचंच आहे. थकलो. फायनली सगळं गाव झालं इथे. आता उद्या सकाळी मुंबई. हे बघा, अनहेल्दी लोक सगळे अनहेल्दी आहे. ते एवढा दम लागतो या लोकांना. वांदर, अरे वांदर, अरे वाव. होमोसॅपियन, आदिमानव, अरे शक्तिमान. शक्तिमान. अजून थोडासा चालायचं. दुखायला बोलणार ना आपला संदर्भ मध्ये. आम्ही खालून जाऊन आलो, ओटी वगैरे भरायला गेलो होतो ना, तिथून जाऊन आलो. मग काळू झाला आता खूप.
आम्ही बॉम्ब फायर केलेला आहे. बॉम्ब काय काय बोलता माझा बोलण्याचा नेहमीचा प्रॉब्लेम. होतं घर थोडी रात्री करायचा प्रयत्न करत होतो, आता डायरेक्ट केलंय. कोसळलं तर बोलला आता नवीनच बांधायचं. अनुष्का तू नाही आता दिसत आहे बांधतोय. एक भाऊ दोघं भाऊ एक साथ बांधतात. तिथे आणि आम्ही झोक्यावर आता अनुष्काचे पाय दिसत असते. कसं ते माझा लोकांचं असा काय हात नाही ना ना. ह्याच्यासारखा एका दिसतोय, भावाला दोन तो असा पोरी लांब आहेत. नाही काय होतो त्या तसं दिसतोय दोन बघ पोरी ना. काय सासरी जातील आणि मोठ्या भावाला फक्त एक मुलगा आहे, तोच एकटा राहायला. अजून काय अशाच ते लोकं प्रकारे सोबत आजचा बांधणार. ब्लॉग मी इथेच एंड करते. बाय बाय.